सध्या ब्रिज कांडी रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यावरती उपचार सुरू असून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी भेट घेतलेली आपल्यासोबत बोलण्यासाठी जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कशी आहे पवार साहेबांची तब्येत? पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे उपचार सुरू नाही आहेत. एक जनरल चेकअप आणि म्हणजे डॉक्टरांच्या नजरेसमोर असावं म्हणून ते इथे आहेत. काही त्यांना खूप आजारी आहेत आणि उपचार सुरू आहेत वगैरे काही नाही आहे. ही इज फिट अँड फाईन. जास्तीत जास्त उद्या किंवा परवा ते घरी जातील. सुनेत्रा पवार यांची आज राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. चांगलं आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावं हा त्यांचा निर्णय त्यांनी घेतला. नक्कीच काही लोकांचं आमच्याशी देणं घेणं नव्हतं, त्यांच्या ओटात एक आणि पोटात एक होतं, ते आम्हाला उपदेश करायला लागलेले आहेत असं प्रफुल्ल पटेल म्हणतात आहे. मला माहीत आहे कोणी त्यांना काय उपदेश केले हे मला माहीत नाही. कोणाच्या पोटात काय असतं आणि कोणाच्या ओठात काय असतं हे मला माहीत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की माझ्या जे पोटात आहे ते माझ्या ओठात आहे. नक्कीच दुसरा प्रश्न म्हणजे दादांचं निधन होताच CCTV तपास म्हणणारे पण काही लोक होते, मात्र दुर्दैव आहे, तुम्ही कोणत्या थराला जाता असं देखील तटकरे म्हणाले. म्हणजे CCTVवर तपास म्हणजे CCTV तपास या थराला जाणारे देखील आहेत असं तटकरे म्हणाले. असं आहे की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या अपघाताकडे बघतोय. त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार काय मी कधी भाष्य केलेलं नाही आणि मला भाष्य करायचं नाही आहे. आम्हाला आमचा पक्ष अखंड ठेवायचा होता, त्यामुळे आम्ही काही वेळामध्येच त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली असं भुजबळ म्हणाले. हा संदेश आम्हाला द्यायचा होता. पण आम्ही कोणीच कोणाच्या पक्षामध्ये ढवळाढवळ करू नये या मताचे आहोत. त्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांनी काय निर्णय घेतले ह्याच्याबद्दल आम्हाला काय करायचं आहे? आम्ही का बोलावं तरी कशासाठी? शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडे असं म्हणत होते की शपथविधी दादाच्या अंत्यविधीनंतर काही लोक विलिनीकरणाची चर्चा करत होते, काही लोक स्टंट करत होते, हे दुर्दैव असं धनंजय मुंडे म्हणाले. नाही, विलिनीकरणाची चर्चा मला नाही वाटत कोणी केली. आणि म्हणजे आता त्याच्यावरती एवढ्या चर्चा घडवून आणणं हे कशासाठी चालू आहे हे मला माहीत नाही. म्हणजे कशासाठी करायचं? पवार साहेब सोबत काय चर्चा वगैरे झाली काय? जे पवार साहेबांबरोबर म्हणजे वानखेडे स्टेडियमवरची काय गर्दी कशी होती, नेपाळसाठी एवढी लोक कुठनं आली होती, नेपाळ झिम्बाब्वे आणि इंडोनेशिया आपल्या झिम्बाब्वे वर्सेस वेस्ट इंडिजची जी मॅच झाली त्याला तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. म्हणजे मुंबईच्या क्रिकेट प्रेमाबद्दल ते माझ्याशी जास्त चर्चा करत होते. राजकारण कशाला डिस्कस करतील ते? रोहित पवारांचा FIR घेतला नाही, मुंबईत देखील घेतला नाही, आता पण घेतला नाही. खरं तर FIR घ्यायला पाहिजे होता. काय घेत नाहीत मला काय माहीत नाही. कारण काय कुठल्याही माणसाचा FIR घेणं हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे बंधनकारक आहे आणि तो त्यांनी घ्यायलाच हवा. ते काय घेत नाहीत मला माहीत नाही. म्हणजे त्याचं काय मला काही कारण माहीत नाही. शरद पवार राज्यसभेवर जाणार होते, मात्र आता पवारांची घोषणा झालेली आहे. पवार साहेबांचा पुढचा मार्ग कसा असेल आता? बघू आता कसं असं. शेवटी काय अजून 5 तारीख आहे ना. आज तारीख काय आहे? खूप दिवस येतो, होईल व्यवस्थित. आता पुढं काय? आदित्य ठाकरे महाविकास आघाडीची बैठक होते, मात्र आदित्य ठाकरे देखील 2 वेळा बैठकीला गेलेले नाहीत. या संदर्भात त्यांची देखील मागणी आहे की आम्हाला जागा मिळावी. ही बघू ना काय होतं. एवढं घाईनी सगळं मतप्रदर्शन करणं हे योग्य नाही. शरद पवार साहेब हे कायम महाविकास आघाडीच्या बाजूनी आहेत, राहतील. महाविकास आघाडीची मुहूर्तमेढच त्यांच्यामुळे झाली आहे, तिची स्थापनाच त्यांच्यामुळे झाली आहे. आणि आपल्या विचारांपासनं आपल्या विचारधारेपासनं शरद पवार साहेब कधीच आपल्या आयुष्यात बाजूला गेलेले नाहीत. शरद पवारांची खैसियत आहे की ते राजकारण कुठल्याही काही करतील, पण समविचारी पक्ष जे आहेत त्यांचे, ज्यांच्याबरोबर त्यांनी आयुष्य घालवलं आहे आणि ज्या विचारांसाठी ते कायम आग्रही राहिलेत, त्या विचारांची ते फारकत घेणारच नाहीत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री होणार होत्या, त्यांना पवार घराण्यातली सून म्हणून तुम्ही शुभेच्छा द्यायला पाहिजे होता असं धनंजय मुंडे म्हणालेले आहेत. त्यावेळी विलिनीकरण चर्चा होत्या. त्यांचं अभिनंदन तर सगळ्यांनीच केलं ना, कोणी केलं नाही. हे असं आहे की भाषणाला उभं राहताना आता हे काय विषय आहेत का? चर्चेला काढण्याचे विषय आहेत का? आणि त्यावरती आम्हाला तर काहीच बोलायचं नाही. तुम्ही देखील होता, जयंत पाटील साहेब देखील होते, सुप्रियाताई सुळे देखील होत्या. काय नक्की पवार साहेबांची तब्येत? आम्हाला काय दुसरे विषय आहेत ना जगामध्ये.
भारताच्या कृषी उद्योगावरती अमेरिका आणि भारताचा झालेला जो ॲग्रीमेंट आहे त्याचे काय परिणाम होणार आहेत, दूध उद्योगावर काय परिणाम होणार आहेत, शेती उद्योगावर काय परिणाम होणार आहेत, जो इस्रायलमध्ये जे काही चालू आहे त्याच्या जागतिक हे काय होणार आहे, याच्या वेगवेगळ्या चर्चा होतात. तो असं काय ते, मी जसं सांगितलं तसं त्यांचं आवडतं हे क्रिकेट. मला तेच विचारत होते, तू जातो की नाही मॅच बघायला, एवढी गर्दी कुठं येते. मग त्यांना आम्ही समजून सांगितलं की यावेळेस आम्ही पहिल्यांदा तिकीट स्वस्त केलं. तिकीट स्वस्त केल्यामुळे 250 रुपयाचं तिकीट आहे, 250 रुपये परवडतं. मुंबईत असलेले नेपाळी माणसंही क्रिकेट मॅच बघायला आले, त्यांच्या देशाचं होतं म्हणून त्यांनी प्रेमाने ते सगळं बघितलं. या चर्चा झाल्या. हो, पवारसाहेब बहुआयामी माणूस आहे. हो, ते आजारपणात सुद्धा फक्त राजकारण आणि माझं काय होणार हे त्यांना फिकीरच नाही कधी. विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. काय नक्की आता पुढं काय असणार आहे, कसं असणार आहे पुढचं नियोजन? विरोधी पक्षाचे ला कोंडीत पकडण्याचं जे काम सत्ताधारी करत असतात किंवा विरोधी पक्षासमोर ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या आम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कानावर घातल्या आणि त्यांनीही अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं की मार्ग काढतो. नक्की मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यामुळे आज मुंबईमध्ये देखील मोठं आंदोलन करण्यात आलं, चक्काजाम करण्यात आलं, अनेक मुस्लिम बांधव रस्त्यावरती उतरले होते. हे पण हे चुकीचंच आहे ना. एकदा तुम्ही आरक्षण दिल्यानंतर ते रद्द करणं हे कुठल्याही हे बघा, या देशामधलं आरक्षणच रद्द व्हावं ह्या मताचे लोक आता सत्तेत येत आहेत. ज्यांनी कायम आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी जाती व्यवस्थेला महत्त्व देत इथे आरक्षण नसावं आणि एक वर्ग प्रगतीपासून लांब असावा या विचाराची लोक होती आहेत आणि ती आता मोठ्या ह्याच्याने सत्तेत आलेली आहेत. त्यामुळे नक्कीच हे होते जितेंद्र आव्हाड. त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता निघत आहेत आणि आपल्याला जर पाहायला गेलं तर त्यांनी देखील अनेक विषयावरती आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन रोशन सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.